नमस्कार मित्रांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. फंट्या गँग शाळेत जात असताना त्यांना पप्प्याची आठवण येऊ लागते. अधोक्षज म्हणू लागतो, पप्प्या नाही, पप्प्याची शाळेत जाताना बडबड नाही, खूप बोर होतंय. पप्प्याच्या मानगुटावर बसलेलं भूत कधी त्याला सोडेल माहीत नाही. त्यावर इंद्रायणी विचारू लागते, तुम्हाला खरंच असं वाटतंय का आपल्या गावात भूत आलंय? त्यावर सगळे म्हणू लागतात, वाटतंय काय, दिसतंच ना. त्यावर इम्रान बोलू लागतो, धनू काका पण अंथरून सोडा असं झालाय. त्यावर ते म्हणू लागतात, पप्प्याचं आणि धनू काकाचं भूत वेगवेगळे असतील की एकच असेल? म्हणजे बघा ना, पप्प्याला भूत दिसल्यापासून तो बोलायचंच थांबलाय आणि धनू काका बोलायचंच थांबा ना. त्यावर इम्रान म्हणतो, ए गप्प आहे, भूताचं काय, भूत एका वेळेस 10 रूप घेऊ शकतो. घाऱ्या विचारू लागतो, आपल्या गावात पहिल्यांदाच भूत आलंय की आधी पण आलं होतं? त्यावर गोपाळ म्हणू लागतो, ए गप, भूत 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 काय लावलंय रे? अरे भूतभीत काही नसतं आणि इम्या, तू एवढा मोठा झाला तरी असं बोलतोय भाई. त्यावर इंद्रायणी बोलू लागते, गोपाळ, अरे आम्हीच नाही तर गावातली सगळी मोठी माणसं पण घाबरली भूताला. गावातली माणसं रात्री विठुरायाच्या मंदिरात पण येत नाही. त्यावर गोपाळ म्हणू लागला, अरे कोणी येऊ दे नाही येऊ दे, आपल्याला काय करायचंय, आपल्याला शाळा शिकायची, चला लवकर. आणि तो सगळ्यांना घेऊन तिथून जाऊ लागतो. पण इंद्रायणी मात्र तिथेच थांबते आणि समोर बघते तर समोरच्या भिंतीवर लिहिलेलं असतंय, मी आले. ते वाचून इंद्रायणी घाबरते. तेवढ्यात गोपाळ तिथे येऊन इंद्रायणीला बोलू लागतो, ओ मॅडम चला की शाळेला. आणि ती बोट दाखवून गोपाळला तिथं काय लिहिलंय ते बघ म्हणू लागते. इकडे रामा आणि गावकरी चहा प्यायला येतात. त्यावेळेस भिंतीवर वाचता आणि म्हणू लागतात, शाळेच्या भिंतीवर पण हेच लिहिलंय, मी आले, आणि इथं पण तेच लिहिलंय. ते पुढे बोलू लागतात, पप्प्याची अवस्था काय झाली बघितली का, आणि टरमळ्याने तर साडीच धरलीये. हे अक्षर लाल अक्षराने लिहिलेलं आहे, म्हणजे कोणाच्या रक्ताने तर लिहिलेले नसेल. आता पुढे काय होईल कोणास ठाऊक. तेवढ्यात विंचे सरकार तिथे चहा प्यायला येतात आणि गावकऱ्यांची लाल साडी वाले बाईची चर्चा ऐकू लागतात. आपल्याला सगळ्यांचं सगळं माहीत असतं, पण या भूताबद्दल काहीच नॉलेज नाही आहे. पुढे ते विचार करतात, सासूबाई याच भूताबद्दल बोलत होता. ते धावत घरी जातात आणि सासूबाई सासूबाई म्हणू लागतात. पुढे ते म्हणतात, अहो सासूबाई, मी काय ऐकलंय आज. त्यावर मोठ्याबाई म्हणू लागतात, तुम्ही गावभर हुंदडत असतात, त्यामुळे काय ऐकून आलाय ते मला कसं माहिती. त्यावर ते बोलू लागतात, तसं नाही हो सासूबाई, मी लई महत्त्वाचं ऐकलंय. त्यावर मोठ्याबाई बोलू लागतात, मग लई महत्त्वाचं असेल तेवढंच सांगा, नुसता फापट पसारा नकोय मला. मोठ्याबाई विंजे सरकार जवळ येतात. त्यावेळेस त्यांना बघून विंजे सरकार घाबरतात आणि विचारतात, सासूबाई, हे तुम्ही तोंडाला काय बांधलंय? त्यावर मोठ्याबाई म्हणू लागतात, अहो घरातलाही डास झालाय ना, त्यांना मारण्यासाठी हे तोंडाला बांधलंय. पुढे ते बोलू लागतात, सासूबाई, तुम्ही मला गावात जे भूत आलंय त्याच्याबद्दल माहिती गोळा करून आणायला लावली होती, ती घेऊन आलोय मी. त्यावर मोठ्याबाई घाबरून म्हणतात, त्या भूताचं काय? त्यावर विंचे सरकार म्हणू लागतात, अहो सासूबाई, त्या भूतानं गावातल्या सगळ्या भिंतींवर मी आले असं लिहिलंय. पुढे ते म्हणतात, सासूबाई, ते लाल अक्षरात त्या साडीवाल्या दाढीवाल्या बाईने लिहिलंय ते वाचल्यापासून माझ्या मनात एक शंका आली, विचारू का तुम्हाला? मोठ्या बाई बोलू लागतात, नको, असं जर मी तुम्हाला म्हणाले तर तुम्ही सांगायचं थांबणार आहे का? त्यावर विंचे सरकार म्हणू लागतात, सासूबाई, मला एकदम खरं खरं सांगा, ते दाढीवालं साडीवालं भूत तुम्ही तर नाही आहे ना? मोठ्याबाई रागून तोंडाचं फडकं सोडतात. त्यावेळेस विंचे सरकार त्यांना बघून घाबरतात. त्यावर मोठ्याबाई बोलू लागतात, मला भूत म्हणताय तुम्ही? त्यावर विंचे सरकार म्हणतात, अहो सासूबाई, जेव्हापासनं त्या भूताबद्दल ऐकलंय तेव्हापासनं इतकी भीती मनात बसली की तुम्हाला दाढी आली असं मला वाटलं. तर मोठ्याबाई बोलू लागतात, मला दाढी म्हणताय? आता जर एक क्षणभर जरी इथं थांबला तर तुमची बिनपाण्याने दाढी करेल, निघा इथून. मोठ्याबाई विचार करू लागतात, एवढी रात्र झाली आणि आमचे हे अजून आले नाही, तरी मी त्यांना किती वेळ सांगितलंय रात्रीचे बाहेर जाऊ नका. दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्याबाई अंताजीला चहा घेऊन येतात. त्यावेळेस अंताजी बोलू लागतात, ए थांब, तुझं जावई बापू कुठे आहे गं? त्यावर मोठ्याबाई म्हणतात, खोलीत येत. त्यावर अंताजी म्हणतात, बोलव त्याला. तर मोठ्याबाई घाबरून विचारू लागतात, काय केलंय त्यांनी? त्यावर अंताजी म्हणतात, काही नाही, त्याला जरा बिस्किटे टाकायची होती. त्यावर मोठ्याबाई म्हणतात, काय बोलताय, ऐकतील ना ते? पुढे त्या विचारतात, जुगार खेळायला गेले होते का तुम्ही? त्यावर अंताजी म्हणतात, एवढ्या रात्री आणि जुगार, तुझे तात्या तरी एवढ्या रात्री जुगार खेळत होते का? त्यावर मोठ्याबाई बोलू लागतात, तात्यांना मध्ये घ्यायचं नाही. त्यावर अंताजी हसून म्हणतात,
तात्यामध्ये येऊ शकत नाही कारण तात्या धगात आहेत. त्यावर मोठे बाई म्हणतात, कुठे होता ते मला सांगा. त्यावर अंताजी बोलू लागता, ऐकायचं आहे का तुला? तुझ्यात हिंमत आहे का? अंताजी बोलतात, चल वर. त्यावर मोठे बाई म्हणतात, ओ चाबरेपणा करू नका, काय सांगायचं ते इथंच सांगा. त्यावर ते म्हणतात, इकडं तर येशील? आणि ते सांगू लागतात, लाख मोलाचं गुपित आज मी तुझ्यासमोर फोडणार आहे. तेवढ्यात इंद्रायणी तिथे येते. पुढे ते म्हणू लागतात, गावातल्या साडीवाली दाढीवाली बाईचं भूत जे आहे ना. त्यावर मोठेबाई घाबरून म्हणतात, ओ सकाळी सकाळी धसका नको. त्यावर अंताजी म्हणू लागतात, धसका नाही, हिसका आहे. त्यावर ते पुढे बोलतात, जे साडीवाली दाढीवाली बाईचं भूत जे आहे ते मीच आहे. मीच रात्री साडी घालून दाढी चिटकून भूत फिरत असतो. त्यावर मोठ्याबाई बोलतात, ओ काही पण अपशी बोलू नका. त्या जाऊ लागतात आणि परत त्यांना येऊन म्हणतात, आता एक सांगते, इथून पुढे रात्रीचं अजिबात बाहेर पडत जायचं नाही. हे सगळं इंद्रायणी ऐकत असते. हे ऐकून मात्र इंद्रायणी खूप घाबरलेली असते आणि ती विठूच्या मंदिरात जाऊन विठुरायासमोर बोलू लागते, विठुराया, तू तर बघतोयस ना आपल्या गावात काय सुरू आहे. तुझ्यापासून तर काहीच लपलेलं नसतं. मग हे भूत पण तुझ्यापासून लपलेलं नसेल ना. मग तुला हेही कळलं असेल ना की अंताजी काकाच हे सगळं करताय. का करत असतील रे ते हे सगळं? मला हे कुठे बोलता पण येत नाही आणि विचारता पण येत नाही. मी हे व्यंकू महाराजांना कसं सांगू की तुमचा मोठा भाऊच भूत बनलाय. पुढे ती म्हणते, मी स्वतःला मी मेने म्हणते, पण हे सांगण्याची हिंमत माझ्यात नाही रे. पुढे ती म्हणते, विठुराया, अंताजी काकांचं भूत आणि साडीवाली दाढीवाली बाईचं भूत हे वेगवेगळे की एकच आहे रे? म्हणजे अंताजी काकांचं खोटं भूत आणि पप्प्याला दिसलेलं खरं भूत हे एकच आहे की वेगवेगळे? म्हणजे खरी भूतं कशी दिसतात नेमकी? लय प्रश्न पडलेत रे विठुराया मला, एकच तरी उत्तर दे ना. तेवढ्यात बाळंभट इथे येऊन इंद्रायणीला विचारू लागतात, इंदू बाळा, लय तल्लीन होऊन विठुरायाशी काय बोलते? त्यावरती म्हणू लागते, काही नाही, असंच इकडचे तिकडचे गप्पा मारत होते. बेस्ट फ्रेंड आहे ना आम्ही. त्यावर बाळंभट म्हणतात, रामकृष्ण हरी, तुला किती वेळेस सांगितलंय की देवाची अशी चेष्टा करायची नसते. पुढे ते म्हणतात, सरक बाजूला, मला नैवेद्य दाखवू दे. ते नैवेद्य दाखवत असताना इंद्रायणी त्यांना विचारू लागते, बाळंभट, तुम्ही कधी खरंच भूत पाहिलंय का? त्यावर बाळंभट घाबरतात आणि त्यांना ती सावली पाहिलेली आठवू लागते. इंद्रायणीला म्हणू लागतात, अगं इंदू, नको त्यावेळेस नको ते प्रश्न विचारत जाऊ नकोस ग. तुझं झालं ना दर्शन घेऊ, जा मग घरी, जा इथून. पुढे अंताजीला मकरंदच्या मागे पोपटरावांची गुंड पळताना दिसतात. मकरंद गाडीच्या मागे जाऊन लपतो आणि अंताजी त्याच्याजवळ जाऊन त्याला विचारू लागतात, काय रे, काय करतोयस? त्यावर मकरंद बोलू लागतो, काही नाही अंताजी काका. त्यावर अंताजी म्हणतो, काय पाया बिया पडणं तुझ्या वडिलांनी शिकवलं नाहीये का? ते म्हणू लागतात, अरे तुझ्या वडिलांनी गाव सोडून जवळजवळ 15 वर्ष झाली आणि तू इथे विठूच्या वाडीत आलायस आणि अंताजीला खबर नाही. त्यावर मकरंद बोलू लागतो, आता आलोय ना काका, आता मी पण इथंच आणि खबर पण इथंच. त्यावर अंताजी बोलू लागतात, ही विठूची वाडी आहे, एकदम सुतासारखी सरळ, इथं तुला कोणतीच सनसनी खबर मिळणार नाही. त्यावर मकरंद बोलतो, सुतासारखी सरळ, इथली लोक काय कमी जोल्लाड आहेत का? अंताजी म्हणतात, चल आपल्या गावात आलाय, मी तुझी खातिरदारी करतो, मेहमान नवाजी. त्यावर मकरंद म्हणतो, आता नको, आता मला खूप मोठी बातमी हाती लागली आहे, स्फोट करायचा आहे, कळेलच तुम्हाला लवकर, असं म्हणून तो तिथून निघून जातो. इकडे इंद्रायणी आणि गोपाळ पप्प्याला भेटायला त्याच्या घरी येतात. त्यावेळेस पप्प्याची आई त्यांना बघून ओरडू लागते, तू पुन्हा आलीस, तुला किती वेळा सांगितलं इथे यायचं नाही म्हणून. त्यावर इंद्रायणी बोलू लागते, आव काकू, आमच्याकडून चूक झाली, त्याबद्दल मी फक्त माफीच मागू शकते, पण आपला पप्प्या पहिल्यासारखा झाला पाहिजे, म्हणून त्याबद्दल तुमची मदत पाहिजे आम्हाला. त्यावर पप्प्याची आई म्हणू लागते, आता काय राहिलंय? त्यावर इंद्रायणी बोलू लागते, तुम्ही प्लीज आम्हाला मदत करा, पप्प्याला आमच्यासोबत पाठवा. त्यावर पप्प्याची आई विचारू लागते, आता कुठं नेणार आहे तुम्ही माझ्या पप्पूला? आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.